चला मॅचला आपण करतोय सुरुवात. अगदी पहिल्या गटातील मॅच आहे. एका बाजूला खामदेव श्री 11 आणि त्यांच्या विपक्ष मैदानावरती खेळण्यासाठी दाखल झालाय कुणबी योद्धा. मॅच मध्ये टॉस जिंकलाय कुणबी योद्धा संघाने आणि प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करू. प्रतिस्पर्धी संघाला अगदी बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. आघाडीची जोडी मैदानावरती दाखल झाली. एका बाजूला एका बाजूला पाहिलं तर अजय आणि सागर ही आघाडीची प्रारंभिक जोडी मैदानावरती दाखल झाले. सोनगर गावचा खेळाडू आहे. सातत्यानं एक विस्फोटक आदतासाठी उल्लेख देखील झाला. हॅलो, एन के वॉरियर्स आणि एस जे सुपर टायगर्स यांनी टॉस साठी यायचं आहे. आपल्याला 2 षटकांचे सामने आहेत, त्याच्यामुळे फास्ट ट्रॅकवरती सगळ्यांनी येऊन टॉस उडवायचा आपला फटाफट. चला 2 षटकांची मॅच आहे आणि या 2 षटकाच्या मॅचसाठी आपण रेडी होतोय, सज्ज होतोय. अगदी कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोरर सज्ज आहेत, ऑफिशियल सज्ज आहेत, आमचे डीजे मॅन देखील सज्ज आहेत. मॅचला होते सुरुवात. एका बाजूला खामदेश्वर 11, दुसऱ्या बाजूला कुणबी योद्धा. कुणबी योद्धा हा संघ या आधीची मॅच जिंकला. आता खामदेश्वर 11 संघाला खातं उघडायचं आहे. मागच्या मॅचचा पराभूत संघ आहे. मॅच जिंकण्यासाठी तर प्रयत्नांची पराकाष्ठा. पहिला बॉल घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरून गोलंदाज अभिषेक. पहिल्याच बॉलवरती मिस टाइम हिट. संधी निर्माण झाली. विकेट जाईल का? तर यस, पहिल्याच बॉलवरती बडी बसली बॉल में. अगदी अजय सारख्या मोठ्या बॅटरला माघारी परतावं लागतं. विकेटचं पतन. हॅलो, संघमालक आपले आहेत, तर त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजवरती यायचं आहे. अनिल कापसाहेब, संजय बोरले साहेब, गजानन आंबेकर साहेब, दिलेर बागवे साहेब, भूमी शिर्के, महेश शिर्के यांनी स्टेजवरती यायचं आहे आणि आपले जे ट्रॉफीज आहेत ती आपल्याला घ्यायची आहे लवकरात लवकर. पहिल्याच बॉलवरती आक्रमक पवित्रा गोलंदाज अभिषेक. आज थोडासा आखूड टप्प्याचा बॉल, मोठा फटका खेळायचा होता. मी म्हणेल की या संपूर्ण स्पर्धेमध्ये अजयने निराश केलाय. अगदी अजय आपल्या मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि पहिलाच फटका असफल. फलंदाज बाद. पुढचा बॉल अभिषेक. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल. गुडले स्पॉटवरती बॉलला अगदी आपटून दिलाय. बन्नाट वेग. बॅटर्सकडे प्रतिउत्तर नाही या बॉलवरती देखील. अगदी मी उल्लेख केला की अभिषेकची ज्या प्रकारची उंची आहे, त्याची शरीरयष्टी आणि परिपूर्ण त्याचा वापर तो मैदानावरती करतो. एक टप्पा पकडून आतापर्यंत गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसरा चेंडू डॉट बॉल. अगदी आपलं नाणं खणखणीत वाजवतो या पहिल्या सत्रामध्ये. 2 षटकांची मॅच राहिली आहे. 2 षटकांची मॅच आहे आणि 2 षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ संपलाय आणि 10 चेंडूचा खेळ अजूनही मैदानावरती शिल्लक. पहिल्या 2 बॉलवरती बोलबाला राहिलाय गोलंदाज अभिषेकचा. थांबवलं स्वतःला. अगदी पंचांचा इशारा देखील आपण पाहत आहे. डेड बॉलची सांगता. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 20 डेड बॉल सांगतो आणि ते नियमाचं या ठिकाणी मात्र पंचांच्या माध्यमातून घोषणा पाहिली. पहिल्याच 2 बॉलवरती बोलबाला गोलंदाजी करणाऱ्या कुणबी योद्धा संघाची. अभिषेक षटकातील 3रा बॉल घेऊन पुढे एकदा इन ऍक्शन. आपटल्या बॉलला पुन्हा एकदा आउटपॅचचा बॉल. अगदी बॅटची एज चुकी झाली यष्टिरक्षकाकडून. मैदानाचे आउटफील्ड फास्ट. अगदी लॉंग स्टॉप झोन मध्ये या बॉलवरती आलाय चौकार. अगदी पहिल्याच 2 बॉलवरती डॉट्स आल्यानंतर त्याच्यानंतर या बॉलवरती एक नशिबाचा चौकार. थोडीशी शफल झाले होते. ऑन साईडला खेळायचा होता. बॅट आणि बॉलमध्ये प्रॉपर कनेक्शन नव्हतं, मात्र नशिबाची साथ आणि चेंडू अगदी गॅपमधून सरळ ट्रॅव्हल्स झाला लॉंग लेग सीमा रेषा पलीकडे 4 धावांसाठी. या बॉलला देखील उडवलंय. या चेंडूवरती देखील विकेटसाठी संधी आहे आणि यस, जजमेंट चांगलं आहे. अगदी या षटकातील पुन्हा एकदा एक विकेट येते. फलंदाज बाद.
बॅटर अनुज मैदानावरती दाखल झाला. 4 चेंडूचा खेळ संपला आणि धावफलकावरती धावा देखील 4 म्हणजे प्रति चेंडू मागे 1च्या सरासरीने खेळ सुरू आहे. थेंबे थेंबे तळे साचे अगदी प्रत्येक बॉलवरती बॉलर आणि इक्वेशन आतापर्यंत मैदानावरती सुरू आहे. येणारे 8 चेंडूचा खेळ शिल्लक. नवीन बॅटर अनुज स्ट्राईक एंडला. अभिषेक ऑन द बॉलिंग एंड. हॅलो. न्यू बापदेव फायटर संघाचे संघमालक यांना आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करणार आहोत. गजानन आंबेकर साहेब आणि दिलेर बागवेल साहेब यांचा सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा संघमालकांचा सन्मान करणार आहोत. सहभाग केल्यामुळे आपले मनापासून आभार. चला मागच्या चेंडूवरती 2 धावा आल्या. स्कोरकार्डवरती धावा झाल्या 6. शेवटचा बॉल पहिल्या षटकातील. अभिषेक पुन्हा एकदा इन ॲक्शन. पुन्हा एकदा बॉलर बॅक ड्राईव्ह अगदी बॉलरच्या डोक्यावरून या बॉलला खेळून काढले. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगाने चाललाय. मिड ऑफला चेंडूला अडवलं गेले तोपर्यंत 2 धावा. षटक क्रमांक पहिलं संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करणारा श्री खामदेश्वर 11 हा संघ जाऊन पोहोचलाय. लॉस ऑफ 2 विकेट्स 8 रन्स ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 2 ला होईल सुरुवात. तोपर्यंत या पुन्हा एकदा ऐकूया डीजेला. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा KPL अर्थात कुणबी प्रीमियर लीगचा थरार. प्रणय आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. षटक क्रमांक शेवटचं हाणामारीचं आणि स्लॉगवरचं षटक हाताळण्यासाठी. स्ट्राईक एंडला सागर. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 8. हे षटक महत्वपूर्ण आहे. पुन्हा एकदा अकूट टप्प्याची गोलंदाजी. सातत्यानं अकूट टप्प्याची गोलंदाजी राहिली या संपूर्ण मॅचमध्ये. पुन्हा एकदा अगदी बरोबर गुडले स्पॉटवरती. थोडंसं मागे ह्या बॉलला हाताळलं. तिथून एक अतिरिक्त बाउन्स कॅरी करत असताना पहिला बॉल डॉट आलाय. सुरुवात अगदी या षटकाची देखील अभिषेकच्या षटकावर अगदी पावलावर पाऊल ठेवत असताना गोलंदाजी प्रणयची. पहिला बॉल डॉट. धावफलकावरती धावा असून यार दुसरा बॉल देखील अकूट टप्प्याचा. फ्लाइंग स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउन्स बॉलला अडवलं जात आहे. तोपर्यंत जर पाहिलं तर एक सिंगल येते आणि सिंगलच्या साह्यानं 9 हा आकडा स्कोर कार्डवरती अर्जित केला जातोय. तर मॅच जिंकण्यासाठी तुम्हाला मोठे फटके मारणं फार गरजेचं आहे. कारण हिंदवी संघाचे संघमालक अनिल कापसाहेब यांचा सुद्धा एक सहभागी संघ म्हणून आपण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सत्कार करणार आहोत. धन्यवाद साहेब. फुलटॉस बॉल. तर नेहमीच म्हटलं जातं की माणसाने आयुष्यामध्ये 2 गोष्टी कधी वाया घालवू नयेत. एकतर जेवणाचा कण आणि आनंदाचा क्षण. आणि क्रिकेटच्या मैदानावरती फुलटॉस. ते फुलटॉस बॉल होता. अगदी क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं की फुलटॉस बॉल तो षटकार जायला. 2 षटकांची मॅच आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सोडलेला जो फुलटॉस बॉल आहे मी म्हणेल की निश्चितपणे कुठेतरी तो लो ऑफ कॉन्फिडन्स लॅक ऑफ कॉन्फिडन्स मैदानावरती जाणवतोय. मागच्या चेंडूवरती एक सिंगल आले. नेक्स्ट बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा. अकूट टप्प्याचा बॉल. या बॉलवरती देखील एक सिंगल. तर सिंगलच्या मदतीनं पंचांचा इशारा देखील आलाय. लेग बाईट साठी एक अवांतर धावेनं धावफलकावरती धावा झाल्यात 11. मोठा फटका येणं गरजेचं आहे. मॅच बनवायची असेल तर मोठा फटका. जिंदगी आसान नहीं, खुद को काबिल बनाना पड़ते और सही वक्त कभी आता नहीं मेरे दोस्त. वक्त को सही बनाना पड़ता है. मॅच बनवायची असेल तर इथून एखादा मोठा फटका येणं फार गरजेचं राहणार आहे. कारण स्कोर कार्डवरती जर आपण पाहिलं तर धावांचा दुष्काळ राहिलाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक बॉलवरती जेल ड्रॉप. दुसरा धावेचा प्रयत्न मैदानावरती सफल होताना आपण पाहिलाय. तर एक एक धाव ही क्रिकेटच्या इतिहासात, क्रिकेटच्या मैदानात आणि क्रिकेटच्या पुस्तकात तुम्हाला बऱ्याचदा वाचून दाखवते. एका धावेनं बरंच काही घडलंय. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकातील हा शेवटचा बॉल. धावफलकावरती धावा 13. 1-3. हे अशुभ क्रमांक राहिला क्रिकेटच्या इतिहासात. या क्रमांकाला अनलकी क्रमांक मानला जातो. पुन्हा एकदा शफल झाले. ऑन साइडला उडवलं या बॉलला. स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक बॉलवरती जेल टिपलाय. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा आहेत 13. येणारे चेंडू 12 आणि जिंकण्यासाठी राहिल्या टार्गेट आहे 14 धावांचं.
घेऊन प्लीज थोडस घाई नाही या. चला खामदेश्वर 11 क्षेत्ररक्षणासाठी संघ मैदानावरती उतरावा, कारण बराचसा वेळ उशीर होतो या स्पर्धेमध्ये. मॅच आपण पाहता एका बाजूला श्री खामदेश्वर 11 आणि दुसऱ्या बाजूला कुणबी योद्धा, या दोन संघामधील ही बॅटल. पहिल्या सत्रामध्ये खामदेश्वर 11 या संघाने बॅटिंग केली आणि धावफलकावरती धावा 13-14 धावांचं टार्गेट सेट केलं. येणारे 12 बॉल आणि आता जिंकण्यासाठी उरलंय 14 धावांचं आव्हान. चला कुणबी योद्धा सलामीची आघाडीची जोडी प्लीज मैदानावरती दाखल करा. चला घाई करा, कारण स्पर्धेमध्ये बराचसा वेळ खर्ची होतोय, कारण वेळेचं बंधन आहे. संपूर्ण स्पर्धा आपण पाहिली तर थोडंसं 1 तास आपण स्पर्धेमध्ये उशिराने दाखल झालो. त्याच्यामुळे मी थोडंसं दोन्ही संघाला विनंती करतोय फास्ट ट्रॅकवरती हा सामना खेळवण्याचा आपण प्रयत्न करूयात. आघाडीची जोडी, प्रारंभिक जोडी मैदानावरती दाखल झाली. एका बाजूला सनील आणि रौनक ही आघाडीची जोडी बॅटिंग करण्यासाठी कुणबी योद्धा या संघाकडून दाखल. येणारे 12 बॉलमध्ये 14 धावांचं टार्गेट. मगाशी देखील उल्लेख झाला, पण धनंजय पाटील यांना देखील ऐकत होतात की क्रिकेटच्या इतिहासामध्ये ते नेहमी सांगितलं जातं की कोणतंही टार्गेट हे विजयाची गॅरंटी देत नाही. बऱ्याचदा छोटे टार्गेट डिफेन्स देखील होतात, मोठे टार्गेट चेस देखील होतात. तुमचा खेळ मैदानावरती कसा करताय ते सर्वाधिक महत्त्वाचं आहे, आणि त्यासाठी तो पॉझिटिव्ह इंटेंट, पॉझिटिव्ह अप्रोच. सर 12 बॉलमध्ये या मॅचला जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. तर दुसऱ्या बाजूला 12 मध्ये 14 या वाचवायच्या आहेत. आणि जसं आपण उल्लेख केला की खामदेश्वर 11 संघ पहिली मॅच हारला होता, आणि त्यावेळी रणनीती काय होती तर कौशल मौले हा जो स्पेशलिस्ट गोलंदाज आहे, षटक क्रमांक 2 साठी आणलं होतं. आणि तिथेच मी म्हणेल की ती स्ट्रॅटेजी चुकली होती या संघाची. आणि या मॅचमध्ये आता कौशल मौले या गोलंदाजाला षटक क्रमांक 1 साठी आणलंय. ती मातब्बर गोलंदाज आहे. सातत्याने या खेळाडूचा खेळ आपण बऱ्याचसा पाहिलाय. गोलंदाजीमध्ये व्हेरिएशन आहे, लयबद्धता आहे. अगदी मैदानाचा अंदाज घेत असताना, खेळपट्टीचा अंदाज घेत असताना त्याच्याबरोबरीने बऱ्याचशा गोष्टी विचारात घेऊन गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे. मॅच विनर गोलंदाज म्हणून या गोलंदाजाकडे पाहिले जातं. आणि सद्यस्थितीला आपल्या संघाचा ट्रम्प कार्ड आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती उतरवला. येणारे 12 बॉल जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. प्रारंभिक फलंदाज एका बाजूला सनील, दुसऱ्या बाजूला रौनक. 7ची सरासरी आहे या मॅचमध्ये. चला खामदेश्वर 11 घाई करा, कारण जास्त वेळ खर्च घालू नका, कारण आपण संपूर्ण स्पर्धा पाहिली तर वेळ आपल्याकडे फार कमी आहे. फ्लडलाईटची व्यवस्था नाही आहे स्पर्धेमध्ये, याच्यावरती देखील थोडंसं आपलं लक्ष असू द्यात. कौशल मौले ऑन द बॉलिंग एंड, पहिलं षटक हाताळण्यासाठी. येणारे 12 बॉल
आणि 14 धावांची मॅच. एका बाजूला 12 मध्ये 14 करण्यासाठी कुणबी योद्धा संघ दाखल झाला तर दुसऱ्या बाजूला खामदेश्वरी 11. पहिला बॉल अवे फ्रॉम द बॉडी यष्टिरक्षकाकडून झाली चूक. पंचांचा इशारा येतोय white+1. म्हणजे 2 धावेने संघाचं खातं उघडलंय. तर पहिल्याच चेंडूवरती जसा उल्लेख देखील झाला की धावांचा डोंगर कमी आहे. 12 मध्ये तुम्हाला 14 डिफेन्स करायचे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही अतिरिक्त धावा करताय म्हणजे मराठीमध्ये खूप चांगली म्हणे जखम मांडीला आणि इलाज शेंडीला. तुम्हाला धावा रोखायच्यात आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही दिलेल्या एक एक अतिरिक्त धाव मी म्हणेल की तुम्हाला प्रेशराईज करून जाईल. पहिल्याच चेंडूवरती 2 धावा. येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी या मॅचला अजूनही 12 धावांची गरज. रन बॉल इक्वेशन आता मॅचमध्ये आपण पाहताय. कौशल मौले हा बॉल देखील अवांतर स्वरूपाचा. पंचांचा इशारा आपण पाहत आहे की पंचांनी सांगितलं की बऱ्याचशा बाहेरचा हा बॉल एक अतिरिक्त धाव या स्कोर कार्डवरती अर्जित केली जाईल. रणसंख्या जाऊन पोहोचते 3च्या घरामध्ये. 3 रन्स ऑन दी बोर्ड. प्रेशर कौशलवर देखील आहे. यावेळी मोठा फटका उडवण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक जजमेंट चांगलाय. अगदी कौशलला मिळते क्षेत्ररक्षकाची साथ आणि फलंदाज झाला बाद. विकेटचं बदन. पहिल्याच 2 चेंडूवरती अतिरिक्त धावा. त्याच्यानंतर शॉर्ट आर्म पुलचा हल्ला चढवायचा होता. मिस टाइम हिट एलिव्हेशन प्रॉपर नव्हतं त्या बॉलवरती आणि रोणकला मात्र माघारी परतावं लागले. 11 बॉलमध्ये 11 समीकरण मॅच मध्ये राहिले शिल्लक. या बॉलवरती सरळ रेषेमध्ये बॉलला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक बॉलवरती येईपर्यंत सीमा रेषा पार. 1 बाउन्स बॉल चाललाय. 4 धावांसाठी चौकार. बॉलवरती ती मी कशासाठी मैदानावरती आलोय. पहिल्याच बॉलवरती त्याचं चित्र मात्र स्पष्ट करतोय. 4 धावांसाठी. कौशल पुढच्या बॉलवरती अगदी गुडगा टेकला आणि त्याच्यानंतर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झालाय. ती बॉलची जर आपण पाहिलं तर लाईन पूर्णपणे मिस केली. यावरती स्विंग अँड मिस. बॅट आणि बॉलवरती नो कॉन्टॅक्ट. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत मैदानावरती संपन्न झालाय. विकेट सेन. हॅलो NK वॉरियर्स विरुद्ध SJ सुपर टायगर्स दोन्ही संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीसाठी यायचं आहे. अगदी आउटफील्ड मध्ये लाजवाब फिल्डिंग. जसा बॉलला पकडलं अगदी एकाच ऍक्शन मध्ये बॉलला थ्रो देखील केला. 1 धाव निश्चितपणे मी म्हणेल की आपल्या संघासाठी रोखले त्या ठिकाणी. 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा झाल्यात 8. 14 धावांचं टार्गेट आहे. 6ची गरज आहे. गोलंदाज कौशल विकेट सेन फार गरजेचं आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये थोडासा व्यत्यय जाणवला. स्वतःला थांबवलं आणि गोलंदाजाचा तो अधिकार आहे. नेक्स्ट बॉल. 8 धावांची गरज आहे मॅच मध्ये. थोडासा अवे फ्रॉम दी बॉडी खेळवण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा. पुन्हा एकदा अवांतर स्वरूपाचा. म्हणजे जवळजवळ 8 बॉलमध्ये 5 धावा. जवळजवळ या ओव्हरमध्ये 3 वाईट्स आलेत. म्हणजे एक मोठं षटक राहिलंय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुम्ही गेलात तर सर्वाधिक मोठं षटक हाताळण्याचा कारनामा 2004 मध्ये झाला होता. पाकिस्तानच्या मोहम्मद सामीने एका ओव्हरमध्ये 17 चेंडू हाताळले होते. अगदी तो आपण कारनामा देखील पाहिला. आणि सध्याच्या घडीला या षटकामध्ये 3 अतिरिक्त धावा. खोदून काढल्या बॉलला टॅप केलं. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षण बॉलला अडवेल तो पण एक सिंगल आली. हॅलो 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये मॅचला जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. पहिलं षटक थोडंसं वाईड या षटकामध्ये अतिरिक्त राहिला कौशलच्या माध्यमातून. डॉट बॉल येणारे 6 बॉलमध्ये 4 धावा अडवल्या जातील की 6 मध्ये 4 केल्या जातील या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन षटक क्रमांक 2 येईल. मात्र षटक क्रमांक 2 आधी आपण ऐकूया डीजेला.
कर्णधार टॉससाठी यायचे जरा दोन्ही कर्णधार. कुणबी प्रीमियर लीगचा थरार पाहता येणारे 6 बॉल जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. अगदी आपण पाहिलं असेल की एप्रिलमध्ये याच क्रीडानगरीवरती ती मंगलमूर्ती चषकची स्पर्धा पाहिली होती आणि त्या स्पर्धेमध्ये एक आगली वेगळी संकल्पना देखील लावली होती. एका षटकारासाठी 5 झाडं वृक्षारोपण ही एक आगली वेगळी संकल्पना आपण त्या स्पर्धेमध्ये पाहिली होती. NK वॉरियर्स SJ सुपर टायगर्स. सागर गोलंदाजी ट्रॅकवरती येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 4 धावांचं समीकरण. पहिला बॉल सागर राईट मोर द विकेट ऑन दी ट्रॅक. पहिल्याच बॉलवरती मोठा फटका. मिड विकेटला चेंडू चालला क्षेत्ररक्षक बॉलवरती दुसरा धावेचा कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण. आता उरलेत आपण पाहिलं तर 2 धावांची गरज आहे. चेंडू आहेत 5. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सर्कलच्या आतमध्ये काय करताय फार महत्वाचं. सर्कलच्या बाहेर तुम्ही काय करताय महत्वाचं नाहीये. सर्कलच्या आतमध्ये तुम्ही कशा प्रकारे क्रिएट करताय हे फार महत्वाचं आहे. NK वॉरियर्स टॉच विन क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. येणारे 5 मध्ये 2 हे समीकरण आहे मॅच मध्ये. उडवला या बॉलला अगदी आपल्या स्टाईलनं सामना फिनिश केलाय. सीमारेषा पार विजयी षटकार. चला याच्यानंतरच्या मॅच साठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवर आपल्या दरम्यान जुडले जातील धनंजयजी पाटील सर.